मित्रांनो, लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा सोहळा नाही, तर दोन आयुष्यांचा, दोन स्वप्नांचा आणि दोन प्रवासांचा संगम आहे. पण प्रश्न असा आहे, स्त्रीसाठी चांगला जीवनसाथीदार म्हणजे नेमका कोण? जो फक्त कमावतो तो चांगला नवरा, की जो प्रेमाने बोलतो, की जो समाजाला आवडतो तो, की मग जो स्त्रीला समजून घेतो, सन्मान देतो आणि तिच्या आयुष्याचा आधार बनतो, तोच खरा जीवनसाथीदार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, स्त्रीसाठी चांगला जीवनसाथीदार कसा असावा, कुठल्या गुणांवर स्त्रीने होकार द्यावा आणि कुठल्या गोष्टींना वेळेत नकार द्यावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा अनेक स्त्रियांचं आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, चांगला जीवनसाथीदार असणं ही केवळ पुरुषाची भूमिका नाही, तर स्त्रीच्या आयुष्याची दिशा ठरवणारा घटक आहे. गुण क्रमांक 1, स्त्रीचा सन्मान करणारा पुरुष. मित्रांनो, स्त्रीसाठी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सन्मान. चांगला जीवनसाथीदार बायकोशी अपमानास्पद भाषेत बोलत नाही, लोकांसमोर तिची टिंगल करत नाही, तिच्या निर्णयांना कमी लेखत नाही. तो जाणतो की स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही, तर समान हक्कांची व्यक्ती आहे. जो पुरुष स्त्रीचा सन्मान करतो तोच तिला सुरक्षित वाटतो. गुण क्रमांक 2, भावनिकदृष्ट्या समजूतदार. मित्रांनो, स्त्री फक्त शब्द ऐकत नाही, ती भावना ओळखते. चांगला जीवनसाथीदार तू उगाचच विचार करतेस असं म्हणत नाही. तिच्या शांततेमागचं दुःख ओळखतो, तिच्या रागामागचं कारण समजून घेतो. तो जाणतो स्त्रीला सल्ला नाही, समजून घेणं हवं असतं. गुण क्रमांक 3, विश्वासू आणि प्रामाणिक. मित्रांनो, विश्वास हा नात्याचा पाया आहे. चांगला जीवनसाथीदार खोटं बोलत नाही, फसवणूक करत नाही, दुसऱ्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. स्त्रीला असा पुरुष हवा असतो ज्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवू शकेल. मित्रांनो, गुण क्रमांक 4, संवाद साधणारा पुरुष. मित्रांनो, स्त्रीला गप्प बसणारा नवरा नको, तिला बोलणारा साथीदार हवा. चांगला जीवनसाथीदार मनातल्या गोष्टी बोलतो, गैरसमज वेळेत दूर करतो, भांडणानंतर संवाद साधतो, कारण जिथे संवाद आहे तिथे नातं वाचतं. गुण क्रमांक 5, रागावर नियंत्रण ठेवणारा. मित्रांनो, स्त्रीसाठी सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे रागीट, चिडचिड आणि आक्रमक नवरा. चांगला जीवनसाथीदार हात उचलत नाही, शिवीगाळ करत नाही, भीतीचं वातावरण निर्माण करत नाही. तो जाणतो राग हा शक्ती नाही, तो कमजोरी आहे. गुण क्रमांक 6, जबाबदाऱ्या वाटून घेणारा. मित्रांनो, घरकाम बाईचं काम असा विचार करणारा पुरुष कधीच चांगला जीवनसाथीदार ठरत नाही. चांगला जीवनसाथीदार घरकामात हातभार लावतो, मुलांच्या संगोपनात सहभागी होतो, बायकोच्या थकव्याची जाणीव ठेवतो. तो समजतो की संसार म्हणजे एकट्याची जबाबदारी नाही, तर दोघांची भागीदारी आहे. गुण क्रमांक 7, स्त्रीच्या स्वप्नांना पाठिंबा देणारा. मित्रांनो, स्त्रीकडेही स्वप्न असतात. चांगला जीवनसाथीदार तिच्या शिक्षणाला अडथळा करत नाही, तिच्या करिअरला साथ देतो. घर सांभाळ आणि बस असं म्हणत नाही. तो जाणतो स्वप्न पूर्ण करणारा पुरुष स्त्रीच्या आयुष्याचा हिरो बनतो. मित्रांनो, गुण क्रमांक 8, कुटुंबात समतोल राखणारा. मित्रांनो, चांगला जीवनसाथीदार फक्त स्वतःच्या आई वडिलांची बाजू घेत नाही, बायकोच्या भावनांनाही किंमत देतो. अन्याय झाला तर तिच्या पाठीशी उभा राहतो. तो जाणतो लग्नानंतर स्त्री एकटी नसते, तिला नवऱ्याची साथ हवी असते. मित्रांनो, गुण क्रमांक 9, सुरक्षिततेची भावना देणारा. मित्रांनो,
स्त्रीला मजबूत शरीरापेक्षा मजबूत मनाचा पुरुष हवा असतो. चांगला जीवन साथीदार तिच्या भीती दूर करतो, तिला एकटी वाटू देत नाही, मी आहे ना ही भावना देतो. हीच भावना स्त्रीला आयुष्यभर ताकद देते. गुण क्रमांक 10, समानतेवर विश्वास ठेवणारा. मित्रांनो, चांगला जीवन साथीदार स्वतःला श्रेष्ठ समजत नाही, स्त्रीला कमी लेखत नाही, निर्णय दोघे मिळून घेतो. तो जाणतो लग्न म्हणजे हुकुमशाही नाही तर समानतेची भागीदारी आहे. मित्रांनो, स्त्रीने काही गोष्टींकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. सतत संशय घेणारा पुरुष, रागात अपमान करणारा, तुमच्या स्वप्नांची थट्टा करणारा, माझं ऐक असा हुकूम देणारा, असे पुरुष कधीच चांगले जीवन साथीदार ठरत नाहीत. मित्रांनो, आजच्या जीवनात स्त्रीसाठी चांगला जीवन साथीदार म्हणजे जो तिला बदलायला भाग पाडत नाही तर तिचं खरं रूप स्वीकारतो, जो तिला दाबत नाही तर उंच भरारी घ्यायला मदत करतो. लक्षात ठेवा, प्रेमात राहणं महत्त्वाचं नाही, सन्मानात राहणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते चांगल्या जीवन साथीदाराचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता. हा व्हिडिओ प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण विषयासोबत.